बाई कुठं जरी गेली ना तरी तिच्या हाताला विश्रांती ही कधीच भेटत नाही. कारण बायकांचं कामच असं असतं. आता इथं भरपूर साऱ्या चपात्या तयार ताईनं केलेल्या आहेत. त्यानंतर मी एका बाजूला टाकते ते म्हणजे पोहे फोडणीला. आता एवढी गडबड सकाळी सकाळी कशासाठी चालली आहे तर आम्ही चाललेलो आहोत थोडं फिरायला. तर माहेरी आल्यावर कुठं ना कुठं जायचं नेहमी ठरतंच. तर आज पण ठरलेलं आहे असंच आणि अचानक ठरलेलं आहे त्याच्यामुळं गडबड आणि असतेच. मग मस्तपैकी पोहे पहिल्यांदा फोडणीला टाकून घेतले. सोबत दादाचा एक मित्र पण आला होता. तो पण खूप दिवसांनी आलेला, मग त्यांच्यासाठी पण नाश्ता बनवला. आणि आमच्याकडे पोहे म्हटलं ना की त्याच्यावर खोबऱ्याचा खीस घातल्याशिवाय पोहे खायला आवडत नाहीत. त्याच्यामुळे चव एकदम खूप छान लागते. त्यानंतर आम्ही सगळेच जण छानपैकी तयार झालो. आता ही जी मी साडी घातली ती आईची साडी घातली, जी की मला खूप छान दिसते अशी आई म्हणत होती. तुम्ही कशी दिसते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. त्यामुळे आई असल्यावर लेकीला कधीच काही कमी पडत नाही. आता इथं आल्यानंतर मला साडीची पण आता जी उणी होती ती पण भासणार नाही, कारण मला आईची साडी आता छान बसते. चला तर मग आता कुठे चाललोय हे पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की बघा. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चला बाय.